अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना सदैव नमस्कार। नमस्कार नानी सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार। आज नानांचा 100वा जन्मदिन आपण संपन्न करत आहोत। या स्वामी भवनामध्ये स्वामींचा मठ बांधावा ही स्वामींची आज्ञा आणि त्या आज्ञेनुसार आपल्या नानांनी या मठाची उभारणी केली। अनेकांचं सहकार्य लाभलं आणि अशा सर्वांना आज आपण इथं निमंत्रित केलेलं आहे। नानांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर मी असं म्हणेन की किती किती सांगू आठवणी तुमच्या। छोट्या रोपट्याचा वृक्ष बघ झाला, बघता बघता वृक्ष हा फुलला, वेचिता फुले जीव शिव झाला। नानांची एक एक आठवण अशी आहे की ती आठवण आल्यानंतर आपल्या मनात अत्यंत पवित्र अशी स्पंदनं निर्माण होतात। असे नाना आता तुम्ही सर्व बघताय नानांना, ते नानांना पारमार्थिक जीवनामध्ये स्वामी भक्तीला लागलेले नाना तुम्ही बघताय। माझ्या आयुष्यामध्ये कौटुंबिक नाना आणि पारमार्थिक जीवन जगणून कौटुंबिक जीवनही त्याच्याबरोबर जगणारे नाना असे 2 विभाग करता येतील। आता पहिला कौटुंबिक जीवनामध्ये नवरा बायकोंनी आपलं आयुष्य जीवन कसं सुंदर करावं याचं फार मोठं उदाहरण म्हणजे नाना नानींचं आयुष्य म्हणता येईल। दोघांचाही परस्परावर प्रचंड विश्वास होता। त्यावेळेला नानी काय नोकरी करत नव्हत्या, त्यावेळेला आर्थिक जे पुरुष आहेत त्यांच्याकडे सगळा आर्थिक व्यवहार असायचा, असा तो काळ। पण त्या काळात नाना आपला सर्व पगार नानींच्या हातात द्यायच्या आणि नानांना जे काय खर्चाला हवे ते मागवून घ्यायचे। कधी हिशोब म्हणून पैशाचा दोघांनी कधीही आयुष्यभर एकमेकांना विचारलं नाही की तू कुठे पैसे खर्च केलेस आणि किती। हा जो विश्वास तो खूप महत्त्वाचा आहे। नाना नेहमी म्हणायचे की एकदा तुझ्याकडे दिले की मी मोकळा होतो, पण त्यावेळेला याचा गहन अर्थ कधी मला कळत नव्हता। पण आता जसं जसं दिवस जात आहेत तसं वाटतं की बरोबर आहे, नाना स्वतःला प्रत्येक गोष्टीतून मोकळंच करत होते। नानांच्या जगन्नाथपुरीच्या यात्रेमध्ये कथा आहे की त्यांना कोणीतरी वाटेत जबरदस्ती तांबे दिले। खरं असं कोणी दिलं तर कोणी आपण काय म्हणू, आता पुढे प्रवास करायचा आहे, बरोबर आपलं खायची प्यायची सोय नाही आहे, तर आता हे आंबे आपल्याजवळ ठेवून घ्यावेत असं कोणालाही वाटेल। पण नानांनी काय केलं, जो भेटला त्याला आंबे वाटले आणि काय म्हणाले, मी वाटून मुक्त झालो। म्हणजे आपल्याकडे काय आहे ते दुसऱ्याला वाटत राहायचं। हा नानांचा जो पिंड होता, हा जो स्वभाव होता, हा खूप महत्त्वाचा आहे। जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता तेव्हा अनंत पटीने तुमच्याकडे अनेक चांगल्या संधी येत राहतात आणि तुमच्यावर ईश्वराची कृपा होत राहते। हे नानांच्या जीवनातून आपण शिकतो। लहानपणी नाना आपल्याला साधारण 5 ते 6 वर्षापासूनच्या आठवणी असतात। त्यावेळेला 1956 मध्ये आम्ही नागपूरला होतो। नाना कोलगेट कंपनीमध्ये होते। सुटाबुटात नाना वावरायचे, पण स्वतःची तयारी नाना स्वतः करायचे। सगळी रोजचे इस्त्रीला कपडे टाकणं आणणं हे सगळं नाना बघायचं। माझ्या या गोष्टीचा माझ्या मनावर खूप छान परिणाम झाला। म्हणजे असं की आमच्या शेजारच्या बंगल्यामध्ये एक बंगाली कुटुंब राहत होतं। त्यांची जी मुलगी होती ती आणि मी, आम्ही दोघी बरोबरीच्या, त्यामुळे एकमेकींकडे सारखं खेळायला जायचो। तिचे वडील पण मोठे साहेब होते, पण त्यांची सगळी तयारी बूट पुसण्यापासूनचं काम या मुलीची आई करायची। आणि ही गोष्ट मला खूप प्रकर्षाने माझ्या 6 वर्षाच्या वयामध्ये जाणवायची की नाना किती वेगळे आहेत। नानांकडे मी बघताना वडील म्हणण्यापेक्षा माझे गुरु वगैरे हे त्या वयात कळत नव्हतं। पण जर व्हायचं आहे तर नानांसारखं आपल्याला व्हायचं आहे असं मला वयाच्या 6व्या वर्षापासून वाटत राहिलं की नाना कोणीतरी वेगळे आहेत, एवढंच समजत होतं, याच्यापेक्षा जास्त कळत नव्हतं। त्यामुळे नाना काय करतात, नाना काय बोलतात, नाना कसे वागतात, नाना लोकांशी बोलताना कसे वागतात,
लोक नानांच्या वागण्यावरून कसे रिॲक्ट होतात, या सगळ्या गोष्टी हळूहळू माझ्या या बालजीवनाच्या मनावर आपण म्हणतो की टिपून घेतो, तशा मी त्या टिपून घेतल्या. नानांचं मोठं साहेब पद बघून मला पण वाटायचं लहानपणापासून की आपल्याला पण खूप मोठं साहेब व्हायचं आहे, आपली केबिन असली पाहिजे, गाडी असली पाहिजे, असं माझं स्वप्न होतं. पण जसजसं नाना स्वामींच्याकडे वळायला लागले तसतसं माझं मन बदलत गेलं की नाही, या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या काय सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत, पण स्वामींची भक्ती ही खूप काय मोठी आहे आणि तेच काय सर्वस्व आहे आयुष्यामध्ये, असं नानांच्या सहवासात मला वाटत गेलं. दोघांचा संसार मगाशी म्हटल्याप्रमाणे अत्यंत आनंदाचा होता. नानांनी आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणजे नानांचं स्वतःची भावंड आणि इकडे नानींच्या असलेल्या सगळ्या भावंडांमध्ये नानांच्या विषयी सर्वांना अत्यंत प्रेम होतं. नाना आले की घरामध्ये प्रत्येकाला प्रसन्न वाटायचं. नाना नानींचे वाद कधीच झाले नाही. झाला असेल वाद तर एवढाच की दोघांच्या स्वभावात असलेला एक फरक की नाना सर्वांच्या घरी जायचे. गिरगावात गेले तर गिरगावात माझ्या आईच्या असलेल्या नातेवाईकांकडे पण जाऊन यायचे अधूनमधून. बरेच दिवसात कोणाकडे गेले नाही तर जाऊन यायचे. आणि नानी तशा रिझर्व होत्या, त्यांना कुठे असं बोलवल्याशिवाय जाणं आवडत नाही. आणि त्यामुळे नाना कुठे जाऊन आले की आई म्हणायची की त्यांना कुठेही बोलवलं नाही तरी पण ते जातात. प्रेमळ स्वभाव होता, प्रत्येकावर प्रेम करत राहिले. नानींवर आई पूर्ण विश्वास टाकला की ती मुलांचं संगोपन नीट करेल. नाना मार्केटिंग क्षेत्रात असल्यामुळे कायम नाना टूरवर असायचे आणि त्यामुळे महिन्याचे 4 दिवस फक्त नाना घरामध्ये असायचे. नागपूर इथून नंतर आम्ही मुंबईला आलो. आता मुंबई त्या काळात मुंबई म्हणजे फार मोठं शहर समजलं जायचं. नागपूरहून आल्यानंतर नानांना पण एक फार खूप मोठं वाटलं की हे जग खूप मोठं आहे आणि ह्या जगाची ओळख आपल्या मुलांना करून द्यायला पाहिजे. आणि म्हणून महिन्यातले जे 4 दिवस नाना घरात असायचे, 4 दिवसामध्ये नाना आम्हाला मुंबईला सगळीकडे फिरवून आणायचे. नानी सहसा यायच्या नाही, त्या घरातल्या कामातच रमलेल्या असायच्या. घर व्यवस्थित ठेवायचं. नाना आम्हाला तिघांना घेऊन पूर्ण मुंबई नानांनी आम्हाला फिरवून आणली. दिवाळीच्या वेळेला आमच्याबरोबर नाना किल्ला करायला असायचे. तटबंदी कशी करायची, सैनिक कुठे ठेवायचे, मेथी कशी पेरायची, या सगळ्या छोट्या छोट्या बारीक गोष्टीमध्ये नाना अत्यंत रसिकतेने आमच्याबरोबर वावरत असत. नानांचं वेळ पाळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. कुठलीही गोष्ट करायची तर त्या वेळेच्या आधी 15 मिनिटं आपल्या सगळ्या गोष्टी तयार असल्या पाहिजे असे नाना होते. कधी कुठे बाहेर जाणार असतील तर नाना सांगायचे की मी 8 वाजता येणार आहे, पण ते यायचे 6 वाजता. नेहमी 2 तास उशिरा सांगायचे आणि 2 तास लवकर यायचे, म्हणजे कोणी काळजी करू नाही, घरच्या माणसांना कुणालाही आयुष्यामध्ये त्रास होऊ नये असा नानांचा स्वभाव होता. आता एकदा असं झालं की नानांचं 1980 साली एक आजारपण झालं. आजारपणानंतर ते दिवाळीच्या दिवशी पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडले. एक असेच नानांचे भक्त होते, त्यांनी खूप आग्रह केला की तुम्ही आमच्या घरी चला. आणि नाना गेले. आम्हाला वाटलं त्यांच्याकडे जाऊन लागलीच ते आणून सोडतील, पण आणखीन कोणीतरी बोलवलं आणि नानांना उशीर झाला. नानांना यायला उशीर झाला. आजारपणातून नुकतेच उठले, त्यामुळे मला आणि आईला काळजी वाटायला लागली. माझा मुलगा 8-9 महिन्याचा होता. हे कामावर गेलेले होते. आता बघायला कसं शोधायचं, काय करायचं. आईला मी म्हटलं की मी बघते, मी बाहेर जाऊन बघून येते, तू ऋषिकेशला बघ. आणि मी चप्पल घालून पायऱ्या उतरतात तर नाना समोर उभे. आणि नानांनी मला एकच प्रश्न विचारला, कुठे निघालीस? मी म्हटलं तुम्हाला शोधायला. नाना म्हणाले मला कुठे कुठे शोधशील? आणि आज त्याचा अर्थ येते की खरंच कुठे कुठे शोधू शकते नाना, तर सर्वकडे आहे. आज तुम्ही सर्व जमलेले आहात. तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये नानांच्या विषयी जे काही प्रेम आहे त्या प्रेमानेच तुम्हाला इथे आणलेलं आहे. असे हे अनंत विश्वात विखरलेले नाना आज आपल्याला लाभले आहेत आणि त्यांचा 100वा जन्मदिन करण्यासाठी आपण इथे जमलो. माझा योग म्हणा, भाग्य म्हणा किंवा काही असेल की मी असं म्हणते की भाग्यवान मी तब कन्या, पुण्यपिता हो तुम्हीच असता. आठवणी किती सांगू आता, सागरातल्या आनंद लाटा मोजताच येणार नाही आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही शिंपले गोळा करायला जाताय, गोळा करायला जाता, किनारा तर मोठा मोठा मोठाच आहे, गोळा करून करून शेवटी तुम्ही थकता. तशा नानांच्या अशा आठवणी इतक्या आहेत की किती करायला गेले तर त्या संपतच नाही कधी. भावाला माझ्या नोकरी लागली, तो IIT मध्ये शिकायला गेला भाऊ, आणि बहिणीचं लग्न झालं. ही जी मधली 5 वर्ष होती माझं लग्न होईपर्यंतचा, तो जो 5 वर्षाचा काळ होता, त्या काळात सतत घरात मी, आई आणि नाना आम्ही तिघच होते. त्यामुळे या 5 वर्षांमध्ये मला नानांच्या स्वामी समर्थ परिवाराच्या कार्याविषयी मी अधिक जास्त जवळ येत गेले. कारण सगळी गोष्ट नाना मला सांगायचे की असं झालं तसं झालं. आई कधीतरी कामात असायची, मग नाना मला बोलवून सांगायचं असं ते. तर आता नानांनी सांगितलेली एक कथा तुम्हाला मुद्दामून सांगते. एक दिवस ते मला म्हणाले, ज्योतिषशास्त्र वगैरे सगळं आहे, पण उज्ज्वल तुला माहिती आहे का की जर गुरुची कृपा असली तर जे ग्रह तारे नक्षत्र आहे त्याचा कुठलाही परिणाम माणसाच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकत नाही, गुरु सगळ्यातून बाहेर काढतो. मग त्यांनी मला 3 पत्रिका दाखवल्या. त्या 3 मुलांच्या पत्रिका होत्या. त्यापैकी 2 मुलांच्या पत्रिकेमध्ये प्रॉब्लेम, 3 मुलांच्यात एकच प्रॉब्लेम होता, ग्रहांचा दोष होता. पण 2 मुलांचं आयुष्य रखडलं होतं आणि एक मुलगा मात्र प्रगती होऊन शिक्षण घेऊन चांगल्यापैकी नोकरीला लागला होता. नानांनी मला दाखवलं की हे असं असं आहे ग्रहमान, आणि म्हणून या मुलाच्या शिक्षणामध्ये, या 2 मुलांच्या शिक्षणामध्ये अडचण आलेली आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे 3ऱ्या मुलाचं आयुष्य पण रखडलं पाहिजे होतं, पण ते रखडलं नाही, कारण त्यांच्या घरात स्वामींची भक्ती होतीये. सांगायचं असं की हळूहळू नाना मला हळूहळू ज्ञानामृत पाजत होते. मलाच असं काय हे शिकायचं होतं वगैरे असं काही नाही, फक्त नाना काय म्हणतात ते मला ऐकायला आवडायचं आणि मी ऐकायची. खरोखरच मी या मार्गामध्ये कधी पडीन असा मी कधीच विचार केला नव्हता. मला माझं ऑफिस योगायोगाने, परमेश्वर कृपेने, स्वामी जबरदस्तांनी मला ऑफिस छान मिळालं, मला माणसं सगळी छान मिळत गेली, मला कामाची आवड पण होती, आणि स्वामींचा बशीला जबरदस्त असल्यामुळे एकदम हेड ऑफ द डिपार्टमेंट जो जे असेल त्यांचे आणि माझे सगळे संबंध इतके चांगले की ते म्हणायचे, दाते मॅडमनी जर हे सगळं चेक केलंय तर परत चेक करायची गरज नाही. त्यामुळे अर्थात तेव्हा असं असतं की आपण करिअरमध्ये अधिक गुंतून जातो, आणि मी त्याप्रमाणे त्या मार्गाने चाललेली. पण नाना मला हे सांगायचे, नाना सांगतायत म्हणून मी ऐकायचे. एकदा नाना मला म्हणाले की आता मी नसतो ना तेव्हा तू प्रवचन कर. मी म्हटलं नाना काहीतरी सांगू नका, मला दुसरी काही कामं तुम्ही सांगा, मला हे काही जमणार नाही प्रवचन करायला. ते सगळं तुमच्याकडे आहे, कविता करणं, प्रवचन करणं. तुम्ही मला कुठची बाकी कामं सांगा, तुमची मी दुसरं कुठचंही काम करेन. मग पटकन म्हणाले, पण मी नसताना करशील ना? आता दादांनी विचारलं की मी नसताना तू प्रवचन करशील ना? तर त्या क्षणाला नानांनी जे विचारलं आहे त्याला मी कधीच नकार आयुष्यामध्ये दिला नव्हता. नानांनी जे जे मला सांगितलं ते मी फॉलो करत आलेली, आणि म्हणून मी त्या क्षणाला नानांना म्हटलं की हो नाना तुम्ही नसाल तेव्हा करीन. पण मला कल्पना नाही की नाना एवढ्या लवकर जातील. 84 साली माझ्या 31व्या वर्षीच नाना गेले आणि माझ्यावर ती जबाबदारी येऊन पडली, आणि अशा प्रकारे या ह्याच्यात मी आपोआप ओढले गेले. दुसऱ्या नानांनी मला असं सांगितलं होतं की तू आईची काळजी घे. तर मी म्हटलं की मी काय नाना काळजी घेणार, माझं वय लहान त्यावेळेला 30-31. म्हणजे तुम्ही एवढे आहात ना नाना, तुम्ही असताना मी काय आईची काळजी घेणार आहे. तेव्हा परत ते असंच म्हणाले की पण मी नसेन तेव्हा. म्हटलं तेव्हा मी बघतेच ना आईला, तेव्हा मी बघीनच. आणि लागली 1.5 किंवा 2 वर्षामध्ये नाना स्वामीचरणी विलीन झाले. नानांना असं वाटायचं की आपण या देहात आहोत, तर आपल्याला कुठल्या भक्तांनी बोलवलं तर आपण जाऊ शकत नाही पटकन. पण आपण जर निर्गुण रूपात गेलं तर कुठल्याही भक्तांनी हाक मारली तर आपण त्याच्या मदतीला धावू शकतो, आणि म्हणून निर्गुण रूपात जाण्याची नानांना तळमळ लागली होती. दुसऱ्या नाना असं म्हणायचं की जेव्हा प्रसिद्धी येते, जास्त प्रसिद्धी मिळते, त्याच वेळेला गुरुचरणाशी आपण विलीन व्हावं. पण आम्हाला त्याचा अर्थ कळत नव्हता. नाना खरोखर प्रसिद्धीच्या ह्याच्यावर चढलेले होते. एवढा मोठा स्वामीभवनाचा प्रकल्प सुरू झालेला होता, मंदिराचा कळस झालेला होता, मूर्ती घडली जात होती. नानांच्या दृष्टिकोनातनं जे काय त्यांना कार्य करायचं होतं ते संपलंय, आणि आता केवळ भक्तांसाठी
केवळ भक्तांसाठी आपल्या कुटुंबाचा त्याग करायला नाना तयार झाले. ही नानांचं महानपण लक्षात घ्यायचं. आपला देह समाजासाठी देण्यासाठी नानांना काय वाईट वाटलं नसेल आपल्या सगळ्या जवळच्या लोकांना सोडून जायला. आईच्या विषयी तर त्यांना नक्कीच वाटलं असणार की तिचं आयुष्य पुढे कसं. पण नाना केवळ स्वामींचं कार्य आणि सुखी व्हावे सारे जन या कार्यासाठी नानांनी स्वामींच्या चरणी प्रार्थना केली की मला लवकरात लवकर तुमच्या चरणाशी स्थान द्या. आणि स्वामींनाही तेच हवं होतं की इथे जी मूर्ती बसणार आहे त्या मूर्तीमध्येच स्वामींनी नानांना सामावून घेतलं. आणि म्हणून नाना गेल्यानंतर मूर्ती स्थापना झाली हे लक्षात घ्या. नाना गेल्यानंतर मूर्ती स्थापना करायच्या वेळेला आमचा विचार होता की आपण नंतर करूया. पण नानांनी स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं की मी जो मुहूर्त काढून दिला आहे त्या मुहूर्ताला स्वामींच्या मूर्तीची स्थापना झाली पाहिजे. आणि स्वामी मूर्तीची स्थापना झाली. आणि त्याच वेळेला काही भक्तांनी नानांचा फोटो करून आणला आणि तो स्वामींच्या चरणाशी ठेवला. नानांना स्वामींच्या चरणाशी स्थान स्वामी समर्थांनी अशा प्रकारे दिलं आहे. आता ज्या वेळेला स्वामींनी नानांना सांगितलं की बेटा तू कुणाची चाकरी करू नकोस आणि तू म्हणून नानांना नोकरी सोडायला लावली. त्यावेळेला घरातल्या सर्वांनी आम्ही तिघांनी आणि माझी आई आम्हाला असं चुकीचं नाही वाटलं की नाना नोकरी सोडतायत. फक्त माझी आई मिश्किलपणे नानांना म्हणाली, खूप महत्त्वाचं वाक्य आहे, ती म्हणाली अहो सगळेजण लोक गुरुकडे पैसे मिळवण्यासाठी जातात, मला भरपूर पैसे मिळू दे त्याच्यासाठी गुरु करतात आणि तुमचे गुरु तुम्हाला नोकरी सोडायला सांगतायत. नाना मिश्किलपणे हसले. आणि सत्य आहे नाना पैशाचा त्याग करून गुरुचरणाशी आले. गुरुभक्तीचा प्रसार की सर्वजण सुखी व्हावे या कार्यासाठी नानांनी आपले जीवन समर्पित केले. नानींना या कार्यामध्ये आणण्याचं श्रेय पण मी नानांनाच देईन. कारण त्यांनी नानींना तयार केलं होतं की कोण आलं तर कसं काय. ती बघतच होती काय आहे काय नाही ती, पण ती कधीच पुढे येत नव्हती. परंतु गेल्यानंतर स्वामी समर्थांनी आईलाही दृष्टांत देऊन सांगितलं की तुला हे कार्य करायचं आहे. आणि ते कार्याला उभी राहिली. नाना तिला अधूनमधून स्वप्नामध्ये भेटून मार्गदर्शन करत असत. लोणावळ्याला सकाळी लवकर बस पकडून यायला लागत असं. इथलं जे काम असेल त्यावेळेला तिला नाना आणि स्वामी दोघंजण बरोबर 3 वाजता उठवत असत. ही दर रविवारची गोष्ट आहे. साधेपणाने राहूनच आईने या परिवाराचं कार्य केलं. तिच्या मागे खरोखर स्वामींची महान शक्ती आणि नानांची शक्ती होती. कारण तसं म्हटलं तर ती गृहिणी होती, ती काय बाहेर नोकरी केली नव्हती किंवा काही नाही. बरं दुसरं काही फार मोठं ज्ञान स्वामींनी जसं नानांना ज्योतिषाचं दिलं किंवा आयुर्वेदाचं दिलं तसं काही नव्हतं. तरीही तिच्याकडे अनेक लोक आकर्षित झाली. याच्यात तिचं महानपण पण आपण जाणायचं. आणि नानांना तेच अपेक्षित होतं की तीही तेवढ्याच. कारण नानी होत्या म्हणून नानांचं जीवन पूर्ण विकसित झालं हे लक्षात घ्या तुम्ही. त्यांना त्या घरातून जो सपोर्ट मिळाला तो खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः या गुरुमार्गामध्ये घरातली माणसं आहेत ती माणसं त्या व्यक्तीचं महानपण कधी जाणत नाही. त्यांचे जे शिष्य असतात ते शिष्य येऊन आपल्या गुरुला आपल्या घरी ठेवतात आणि मोठं करतात. नातेवाईक मंडळींना वाटतं की काय होणार आहे याला, का आता असं अशी कुठे शक्ती प्राप्त झाली आहे काहीतरी सांगतात असं वाटू शकतं. जसं आपण खूप ठिकाणी बघा, बऱ्याच संतांचं बघा की घरातल्यांचा त्यांना सहसा पाठिंबा मिळत नाही. परंतु नानांच्या बाबतीत हे महत्त्वाची गोष्ट आहे की नानांना घरातून पूर्ण सपोर्ट मिळाला. नाना जे म्हणत आहेत ते सगळं 100% खरं. हा जो दृढविश्वास आम्ही तिघांनी आणि आईला दाखवला आहे याच्यामधूनच नानांचं महानपण जाणवतोय की त्यांनी आमच्यावर अशा प्रकारची काय म्हणते मोहिनी टाकली होती, ती सत्य होती ती. आता उल्लेख करायचा झाला तर आज जास्त प्रकर्षाने आठवत आहे. आता येताना ही गोष्ट प्रकर्षाने आठवली. मैत्रिणीचा मला फोन आला आणि त्याच्यावरून ती असं मला म्हणाली की आपण रिझर्व्ह बँकेत नोकरी केली म्हणून आपण खूप सुखी आहोत
कारण आपल्याला चांगलं पेन्शन मिळतं आहे, काही त्रास नाही आहे. आणि मग माझ्या मनात विचार आला की खरंच ते पण मी नोकरी कशामुळे करू शकली. मी रिझर्व्ह बँकेत नोकरी का करू शकली, तर नानांनी आणि अक्कांनी म्हणजे माझ्या आईनी हे काम करत असताना, स्वामी समर्थ परिवाराचं काम चालू असताना देखील माझ्या मुलाला सांभाळलं. म्हणजे असं नाही नाना म्हणाले की आम्हाला वेळ नाही, आम्ही नाही करू शकत. त्यांनी स्वतःहून जबाबदारी घेतली. वात्सल्य पिता ते म्हणायचं झालं तर नाना असतील. माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी बोरिवलीला होते. एक दिवसाआड बहुतेक मी ठाण्याला नानांना भेटायला, नानांना भेटण्यासाठीच मी यायची. पण जर एखाद्या आठवड्यात मला जमलं नाही तर नाना मला ऑफिसमध्ये भेटायला यायचे. माझे डायरेक्टर होते सावजी म्हणून त्यावेळेला. ते म्हणायचे, अहो मॅडम तुमचे वडील तुम्हाला एवढे प्रेमाने भेटायला येतात. त्यांना पण कौतुक वाटायचं. नाना एवढा सगळा व्याप सांभाळून देखील त्यांची पीटीआयची जी भूमिका होती आणि त्यांना काय वाटत होतं माहिती, मला पण त्यांना भेटल्याशिवाय चैन पडायचं नाही आणि त्यांना पण मला भेटल्याशिवाय चैन पडायचं नाही. आता मुलाच्या बाबतीत सांगितलं तर खरोखरच डिलिव्हरी मी रिपोर्ट होणार 1 जूनला आणि आमच्या शेजारच्या बाईकडे ऋषिकेशला सांभाळायला ठेवणार होते. 31 मेला नाना दुपारच्या वेळेला बोरिवलीला माझ्या घरी आले. मला म्हणाले, तू काय सोय केली आहेस त्याची. मी म्हटलं, अहो शेजारच्या बापटबाई आहेत त्या बघणार आहेत म्हटलं. तर म्हणाले की नाही नाही असं नाही चालणार. मी म्हटलं, अहो माझ्या सासरचं कोणी येऊ शकत नाही. सासू सासरे त्यांचं शेतीवाडी हे सगळं सोडून ती माणसं नाही येऊ शकत. नणंद आहे माझी पण ती लग्नाची आहे. तिला मला या कामासाठी बोलवायचं नाही आपल्यासाठी. तिचं वय एन्जॉय करायचं, तिला याच्यासाठी मी बोलवू नाही शकत. घरचं कोणी नाही आहे. म्हणाले ठीक आहे मग तू एक कर, आता ऋषिकेशला उचल, त्याचं सामान घे आणि तू ठाण्याला चल. मी नानांना म्हटलं की नाना पण तुम्ही आईला विचारलंय, कारण सांभाळणार आई आहे, 24 तास सांभाळायचं आहे. माझं घर बोरिवलीला, तुम्ही ठाण्याला. नाही म्हणे तू काही विचार करू नको, मी तुला सांगतोय तू त्याला उचल आणि तू ठाण्याला चल. आम्ही उचललो, टॅक्सी केली. नानांचं एक होतं, लहान मुलं असताना कधी ट्रेननी न्यायचं नाही, टॅक्सी करून आम्ही ठाण्याला आलो. माझ्या मनात थोडीशी भीती होती की आई तयार होईल की नाही, कारण आईला टिपटाप एकदम घर स्वच्छ लागायचं आणि तिचा बराचसा वेळ स्वच्छतेमध्ये जायचं. तिला विविध कला अवगत होत्या, ड्रॉइंग चांगलं काढायची ती, तिच्याकडे खूप कटिंगचं, अजून पण माझ्याकडे ती आहे. शिवणकाम चांगलं करायची, बागकाम करायची, भरतकाम करायची. तिला नाटक बघायची आवड होती, गाणी ऐकायची आवड होती. हे सगळं करायला तिला वेळ कमी पडतोय परिवाराच्या कामामुळे. त्याच्यातून आता ती परत माझ्या मुलाला कशी सांभाळणार, त्यामुळे ती हो म्हणेल की नाही असा माझ्या मनात विचार येऊन मी घराची पायरी चढते. तोच नानांच्या मागे मी होते, नाना पुढे होते. नाना आईला म्हणाले की तू ह्याला तू सांभाळायचं आहे आणि मी तुला आता ऋषिकेश दिला आहे. आईने लागलीच आई पुढे आली आणि आईने ऋषिकेशला जवळ घेतलं. दिवस गेला. मी संध्याकाळी आईला हळूच विचारलं की अगं तू कशी काय सांभाळायला तयार झाली, तुला एवढी स्वच्छतेची आवड, तुला एवढं काम आहे सगळं, तू कशी तयार झाली. तर आई जे बोलली ते खूप महत्त्वाचं आहे. आई म्हणाली, नानांनी मला, यांनी मला आयुष्यामध्ये कधीही अमुक कर म्हणून सांगितलं नाही. साधी अमुक एक भाजी तू केली नाही आहेस किंवा तू हे आणलं नाही आहे, काही कधी बोलले नाही. आयुष्यात पहिल्यांदा मला त्यांनी सांगितलं की तू ऋषिकेशला सांभाळ, आणि त्यांनी पहिलेच सांगितलं आणि म्हणून मी ते मान्य केलं. नानांचं आईशी नातं, आपल्या पत्नीशी नातं कशा प्रकारचं होतं की कधीही त्यांनी जेवणावरून वगैरे कधीही कटकट नाही, घरात भांडण वादविवाद हा प्रकार माहिती नाही, असं नानांचं सौख्याचं घर होतं. योगायोगा हे स्वामी कृपेने मी मला मोठेपणा घेत नाही, पण आईने जे काय आमचं संगोपन घडवलं त्याच्यामध्ये आम्ही तिघही मुलं व्यवस्थित मार्गी होतो, व्यवस्थित अभ्यास करायचो, म्हणजे काही त्रास आहे असं काहीही नव्हतं. आणि असा नानांचा सुखी संसार झाला. आणि नानांचं स्वप्न असं आहे की जसं माझं घर म्हणजे एक स्वर्ग होता, नानांचं कुटुंब म्हणजे स्वर्गात होतं. खरंच परवा कोणीतरी लिहिलं होतं, आता आपण पुस्तक प्रकाशन करणार आहोत, की नानाने खूप खडतर आयुष्य काढलं. पण मी म्हणणार नाही की नानाने खडतर आयुष्य काढलं. नानांनी जे काय केलं, समाजासाठी जे काय केलं त्याच्यामध्ये नानांनी आनंदाने केलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी कठोर परीक्षा वगैरे बघितली असं मी म्हणणार नाही. स्वामी तर प्रत्यक्ष घरामध्ये वावरत होते आणि म्हणून जे काय साधं जेवण होतं त्या जेवणाला अमृताची चव होती.
माझं लग्न झाल्यानंतर माझे यजमान मला म्हणाले की तुला छान हॉटेलमध्ये नेतो, इथे हा पदार्थ खूप छान असतो, तू खा वगैरे. ते झालं आणि मी यांना काय म्हटलं, खरं सांगू तुम्हाला, नानांच्या या काळामध्ये जे माझं लग्न व्हायचं आहे त्या आधीच्या काळामध्ये, म्हणजे माझ्या 12व्या वर्षापासून माझं लग्न व्हायच्या काळामध्ये जे काय मी खाल्लं आहे त्याला जी अमृताची चव आहे ती अमृताची चव जगातल्या कुठल्याही पदार्थाला कळी येणार नाही. कारण नानांकडून स्वामी कार्य करून घेत आहेत, त्यामुळे साक्षात स्वामींचा वावरच तिथे होता आणि म्हणून साध्या अन्नाला पण अमृताचीच होती. नानांचं जीवन सुखी झालं आणि म्हणून नानांचं स्वप्न आहे की घराघरामध्ये स्वर्ग निर्माण व्हावा, सुखी व्हावे, सर्वांना आनंद मिळावा अशी नानांची इच्छा आहे. आणि या कार्यामध्ये आपण सर्वजण आहोत. आपण फक्त आपल्यापुरता आनंद घ्यायचा नाही. आणि खरोखरच जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी करता, जेव्हा तुम्ही स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी जगता, त्यावेळेला तुम्हाला आनंद प्राप्त होतो. हा अनुभव मी पदोपदी घेते. माझ्याकडे अनेक जण प्रश्न विचारायला येतात. प्रश्न ऐकताना खूपच वाईट वाटतं आणि मी खोलात शिरते. त्या माणसाने जो काय प्रश्न मला सांगितला आहे त्याच्यात मी खोलात फिरते, मी स्वतःला विसरते आणि हा प्रश्न सुटला पाहिजे असे आपोआप मनात विचार येत जातात. मी काय स्वामींना प्रार्थना करते वगैरे असे नाही. आणि गंमत अशी होते की त्या व्यक्तीचा प्रश्न 15 दिवसात वगैरे सुटला. आता मागच्याच रविवारी मला दोघं नवरा बायको येऊन भेटून गेले. 2-3 महिन्यापूर्वी तो मुलगा दुपारी अचानक 2:30-3 वाजता अगदी फस्टरेट झालेला आला आणि मला म्हणाला, तुम्हाला काय सांगू, मी घरातून निघालो आहे, माझी बायको 5 महिन्यांची प्रेग्नंट आहे, मला नोकरी नाही आहे आणि आमच्या दोघांचं अजिबात पटत नाही आहे. तर मी वैतागून विचार केला आणि गाडी काढली आणि आता मी इकडे आलो आहे. मला माहिती नाही की मी आता कुठे जाईन. मी त्याच्याशी बोलले, त्याला सगळं समजावून सांगितलं आणि त्याला सांगितलं की आता इथून उपासना घेतली आहेस, नानांकडे जो माणूस प्रश्न घेऊन येतो तो प्रश्न नाना स्वामींकडे नेतात आणि स्वामींकडे हट्ट करतात की हा प्रश्न सुटला पाहिजे. तसा तू आता नानांना प्रार्थना कर, मग स्वामींना प्रार्थना कर आणि शांत चित्ताने घरी जायचं आहे, उपासना कर, तुला नक्की फळ मिळेल. आणि गंमत म्हणजे मागच्या रविवारी ते दोघंही नवरा बायको मला भेटायला आले होते आणि त्यांनी सांगितलं की ताई सगळा प्रश्न सुटला आहे. ती मागच्या वेळेत पहिला तो एकटाच आला होता, दोघं आले म्हणून मी त्याला काय पटकन ओळखले नाही. तो म्हणाला, तुम्हाला आठवतंय ना ताई की मी असं आलो होतो, अक्षरशः मी आयुष्यातून उठणार होतो पण इथे आलो आणि माझं जीवन सुरू झालं. आणि म्हणाला, आत्तापर्यंत मला एवढी चांगली नोकरी मिळाली नव्हती, अशी नोकरी मला मिळाली आहे आणि आता उद्या मी परवा मी बोटीवर जॉईन होतोय आणि मुलगा 6 महिन्याचा झाला आहे, सुखात आहे. सांगायचा मुद्दा असा की जीवन सुखी करण्याचं कार्य नानांकडून स्वामींनी सुरू करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्व आहोत. फक्त नानांच्या विषयी प्रेमी म्हणून चालणार नाही. त्याचबरोबर नानांनी जे कार्य सुरू केलं आहे त्या कार्यामध्ये आपलाही हातभार, आपलंही काही योगदान असावं, यासाठी आपण उपासना करायची, यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि आपलं जीवन सुखी बनवून इतरांचं जीवनही सुखी करण्याच्या मार्गावर आपण जाऊया. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.